नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल आणि खरीप हंगाम 2026 साठी जर तुम्हाला अनुदानित बियाणं मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घर बसल्या सुद्धा अर्ज कसा करायचा हे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। मित्रांनो, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्याचे वितरण केले जाते। हे बियाणे मागच्या वर्षी तर 100% अनुदानावरती दिले गेले होते। जर ही बियाणे 100% अनुदानित असेल तर तुमचा नंबर सुद्धा येथे लागू शकतो। तर खरीप हंगाम आणि रब्बी हंगामासाठी सोयाबीन, तूर आणि इतर पिकांसाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिली जातात। फक्त इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या गटासाठी सुद्धा पीक प्रात्यक्षिक योजना राबवली जाते, त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढायला मदत होते। जर तुम्ही एकल किंवा शेतकरी गट असाल तर तुम्ही या योजनेकरता अर्ज सादर करू शकता। तर या योजनेकरता अर्ज कसा सादर करायचा, तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावरती हा लाभ दिला जातो। म्हणजेच काय, तर जो आधी अर्ज करेल त्याला लवकर संधी मिळणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कोणती माहिती लागणार आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहे। म्हणूनच व्हिडिओ स्किप करू नका। जर तुम्ही योग्य वेळी अर्ज केला तर तुम्हाला अनुदानावरती बियाणे मिळू शकतात। तर चला पाहूया की या योजनेकरता अर्ज कसा सादर करायचा। चला सुरू करूया व्हिडिओला। तर अनुदानित बियाणे याकरता अर्ज करण्याकरता सर्वात पहिले आपल्याला यायचं आहे महाडीबीटी फार्मरच्या पोर्टलवरती, आणि या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे वेबसाईट दिसत असेल तर ही वेबसाईट तुम्हाला ओपन करून फार्मर आय डीने तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तो कसा काढायचा यावरती आपले बरेचसे व्हिडिओ आहे। तर तुम्हाला इथे तुमचा फार्मर आय डी टाकायचा आहे आणि OTP पाठवा यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं प्रोफाईल ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं इथे ऑप्शन दिसणार आहे। यामध्ये तुम्हाला घटकासाठी अर्ज करा हे ऑप्शन दिसणार आहे, तर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बरेचसे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे बियाणे वितरण प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधी आणि खते। तर यामध्ये तुम्हाला बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर इथे येणार आहे। संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर आल्यानंतर जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त शेती असेल तर इथे फार्म आय डी अशा प्रकारचं ऑप्शन येईल आणि तुम्हाला वेगवेगळ्या शेतीकरता वेगवेगळा अर्ज भरायचा आहे। जर तुमच्याकडे एकच शेती असेल तर तुम्हाला फार्मर आय डी इथे तुमचा दिसणार आहे। त्यामध्ये तुम्हाला खाली निवडायचा आहे हंगाम, तर हंगाममध्ये तुम्हाला खरीप असं निवडायचं आहे। त्यामध्ये घटकमध्ये तुम्हाला प्रमाणित बियाणे वितरण यावरती क्लिक करायचं आहे। पीक प्रकारमध्ये तुम्हाला गळती धान्य हे सिलेक्ट करायचं आहे आणि पीकमध्ये तुम्हाला जे बियाणे अनुदानित पाहिजे त्यावरती क्लिक करायचं आहे, जसं की सोयाबीन, सूर्यफूल, भुईमुग, तीळ आणि कारळे अशा प्रकारचे बरेचसे बियाणे इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। जसे की मी इथे सोयाबीन सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये टाकायचं आहे। तुमचं जे काही क्षेत्र असेल ते संपूर्ण क्षेत्र इथे तुम्ही टाकू शकता। 2 हेक्टरपर्यंतची मर्यादा इथे दिलेली आहे। तर जर तुमचं 1 हेक्टर असेल तर 0.40 आर असं तुम्ही टाकू शकता। 2 हेक्टर असेल तर 0.80 किंवा 81 आर असं तुम्ही टाकू शकता। 2 हेक्टरपर्यंत इथं मर्यादा देण्यात आलेली आहे। तर इथे त्या क्षेत्रफळ टाकल्यानंतर तुम्हाला किती प्रमाणात किलोमध्ये बियाणे मिळणार आहेत ते सुद्धा दाखवणार आहे। त्यानंतर तुम्हाला जतन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे। जतन करा या बटनवरती क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी घटक निवडायचे आहे का असं विचारण्यात येईल। जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त शेती असेल आणि वेगवेगळ्या गावामध्ये जर असेल, वेगवेगळा सर्वे नंबर असेल तर तुम्ही यस करू शकता किंवा तुम्हाला नो करून पुढे जायचं आहे। इथे आल्यानंतर तुमचा अर्ज अजून झालेला नाही, कारण आता आपल्याला अर्ज सादर करायचा आहे। तर पुन्हा तुम्हाला घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे एक ऑप्शन पाहायला मिळेल जे की अर्ज सादर करा असं हे ऑप्शन इथे दिसणार आहे। तर यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल
पहा या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो अर्ज आत्ता सिलेक्ट केलेला होता तो इथे दिसणार आहे। यावरती तुम्ही हा अर्ज इथे पाहू शकता। यामध्ये तुम्हाला इथे टिक मार्क करायचा आहे। या योजनेअंतर्गत निवड झालेल्या योजनांच्या अटी व शर्ती सूचना लागू राहतील याकरता तुम्हाला इथे टिक मार्क करायचा आहे आणि पे ॲप्लिकेशन फी यावरती क्लिक करायचं आहे। जर यावर्षी 2026 करता अगोदरच तुम्ही काही फी पे केली असेल तर तुम्हाला पे करायची गरज नाही। जर तुम्ही फर्स्ट टाइम अर्ज भरत असाल 2026 मध्ये तर तुम्हाला 23 रुपयाचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला इथे करावं लागणार आहे। त्यावरती तुम्हाला मेक पेमेंट या बटनवरती क्लिक करून तुम्ही हे पेमेंट UPI किंवा अदरसुद्धा जे पेमेंट ऑप्शन आहे त्याने करू शकता। पेमेंट झाल्यानंतर पेमेंट रिसिप्ट तुम्हाला येईल आणि एक ॲप्लिकेशन ID तुमच्याकडे जनरेट होईल। पेमेंट झाल्यानंतर जर तुमच्यासमोर अर्जाची प्रिंट आली नसेल तर ती कशी काढायची, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लागू केलेले घटक हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे। तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे तुमचा जो अर्ज आपण सादर केलेला होता तो तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये अर्जाची स्थिती वेटलिस्टमध्ये आली आहे। तर आपल्याला आता याची रिसिप्ट घ्यायची आहे। तर पावती पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो अर्ज केलेला होता तो अर्ज इथे तुम्हाला दिसणार आहे आणि याची तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने प्रमाणित बियाण्याकरता अर्ज जो आहे तो सादर करू शकता।